विद्यार्थ्यांनी खच्च भरलेल्या शाळेमध्ये अचानक आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला। विद्यार्थ्यांनी एकमेकांचे गळे दाबले, त्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध झाले। या घटनेमुळे शाळेत फक्त आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या। माहिती मिळताच पालक, गावातील लोक आणि डॉक्टरही शाळेत पोहोचले। बरेलीच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। मुलांनी एकमेकांचे गळे दाबल्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले। शिक्षकांनी यानंतर लगेच डॉक्टरांना शाळेत बोलावलं। या भयानक घटनेमुळे सरकारी ज्युनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। प्राथमिक उपचारानंतर मुलांना सोडून देण्यात आलं। शाळेत नेमकं काय झालं हे विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे हातपाय थरथर कापू लागले। मुलांनी सांगितलं की एक लांब नख असलेली महिला शाळेत आली होती, जी आम्हाला घाबरवत होती। यानंतर भूत आल्याची अफवा पसरल्यामुळे एकच गोंधळ उडाला। यानंतर मिड डे मील मध्ये मुलांना खायला काय देण्यात आलं याची चौकशी पालक आणि डॉक्टरांकडून केली गेली। मिड डे मील मध्ये मुलांना बटाटा भात देण्यात आला होता। तपासणीमध्येही मिड डे मील योग्य असल्याचं निष्पन्न झालं। मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोणत्याही आजाराची लक्षणं नसल्याचं स्पष्ट केलं। थंडी किंवा थकवा आल्यामुळे असं होऊ शकतं। तसेच डॉक्टरांनी हिस्टेरियाचाही संशय आहे। अशा प्रकारे पूर्ण समूह एकसारखाच वागतो। शाळेतल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अदृश्य शक्तीच्या प्रकोपाची अफवा पसरली। यानंतर एसडीएमनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय।